रत्नागिरी जिल्ह्यातील शिमगा उत्सवाबद्दल सांगायचं झालं तर अनेक गावात शिमग्याच्या विविध परंपरा आहेत, पण संगमेश्वर तालुक्यातील कोंढरण गावातील शिमगा उत्सव हा आगळा वेगळा आहे। या गावात पालखी नाही। शिमगोत्सवात ग्रामदेवताची पालखी सोहळा नसलेले एकमेव गाव आहे। गणेश भट सप्रे यांना वतन म्हणून दिलेला हा सुभा पाणथळ भाग असलेल्या कोंडात गणेश भट सप्रे यांनी बसवला। त्यांनी हा गाव वसवल्यामुळे या गावचं नाव कोंढरण पडलं। या गावची ग्रामदेवता जाखमाता देवी आहे। या देवीचे प्रमुख मानकरी सप्रे आहेत। देवीचं कुठलंही कार्य सप्रे कुटुंबातील व्यक्तीशिवाय पार पडत नाही। होळीकोत्सवात प्रथम देवळातील देव त्याला रूपे चढवणे असे म्हणतात। जाखमाता देवीला मानकर सप्रे कुटुंबीय त्यांच्याकडील रूपे धारण करतात। रूप चढवल्यावर देवीला दागदागिन्यांनी सजवले जाते व देवीची विधिवत पूजा अर्चा केली जाते। त्यानंतर होम तयार केला जातो, तो सामायिक असतो। होळी गावातून तोडून गावकरी हातावरून वाजत गाजत नाचवत देवळात आणतात व देवीच्या प्रांगणात उत्साहात नाचवतात व त्यानंतर ती उभी करून तिची विधिवत पूजा केली जाते। त्यानंतर तयार केलेला होम तो सामायिक असतो। तो होम पेटविण्याचा मान खोत म्हणून सप्रे यांचा असल्याने तो सप्रे कुटुंबाकडून पेटविला जातो। त्यानंतर देवळात देवीला प्रदान केलेले हात भेटीचे नारळ, ओट्या, पूर्ण झालेले नवस मानवले जातात व बोलले जातात व शिमगोत्सव संपतो। जाखमाता देवी ही नवसाला पावतेच यावर श्रद्धा असलेले पंचक्रोशीतील विविध जाती धर्मातील अनेक भाविक नवस करण्यासाठी व फेडण्यासाठी या उत्सवात आवर्जून येतात। असा रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव पालखी नसलेला कोंढण गावचा आगळा वेगळा शिमगोत्सव अनेक वर्ष शांततेत पार पडत आहे।